हॅलो, हाय, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता आला आहे सण, तो म्हणजे की वटपौर्णिमेचा. तर 10 जून 2025 रोजी वटपौर्णिमा आलेली आहे. तर पौर्णिमा सुरू होणार आहे 11:35 तर 11:35च्या नंतर सर्व स्त्रिया वटपूजन करू शकतात. काय काय साहित्य लागतं वटपौर्णिमेसाठी, पूजेचं काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. तर सर्वात अगोदर तर मी इथे ताट घेतलेलं आहे. लागणार आहे आपल्याला 1 तांब्या भरलेला पाण्याचा पूजेसाठी. नंतर इथे लागणार आहे आपल्याला हळदी कुंकू पूजेसाठी. त्यानंतर आपल्याला 2 निरांजन लागणार आहेत इथे पूजेसाठी, ज्याच्यामध्ये मी तेल आणि वाती पण घालून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे ब्लाऊज पीस पूजेसाठी. आणि ओटीसाठी हे लागणार आहे साहित्य, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये सुपारी आहे, बदाम आहे, खारीक आहे, खोबरं आहे, 1 रुपयाचं नाणं आहे. त्यानंतर हे पॅकेट आपल्याला बाहेर भेटून जातं इझिली, त्याच्यामध्ये पूजेचं सर्व साहित्य आहे. त्यानंतर इथे लागणार आहे पूजेसाठी आपल्याला वस्त्रमाळ, जे की मी करून घेतलेली आहे घरीच. इथे हा धागा लागणार आहे आपल्याला फेऱ्या घालताना सुताचा. त्यानंतर इथे लागणार आहेत आपल्याला पूजेसाठी पानं. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अगरबत्ती. आपल्याला माचीसही लागणार आहे पूजेसाठी. इथे आपल्याला आंबाही लागणार आहे आणि कापूरही लागणार आहे आपल्याला पूजेसाठी. तर हे इथे घ्यायचे आहेत आपल्याला पूजेसाठी फुलं. तर हे असं आपलं पूजेचं ताट तयार झालेलं आहे. तर इथे घेतलेले आहेत मी ओटीसाठी सुवासिनींना गहू, आणि याच्यामध्ये मी टाकलेले आहेत ते खोबऱ्याचे काप. तुम्ही गव्हाच्या ठिकाणी तांदूळही घेऊ शकता. असं ओटीला 5 सुवासिनींना किंवा जेवढे आपल्याला तिथं सुवासिनी भेटतील तर पूजेला गेल्यानंतर ओटीला घालायचं असतं. तर आमच्याकडे अशी प्रथा आहे की आपले जे पुरण घातलेलं असतं त्या पुरणाचे गव्हाच्या पिठामध्ये असे वड करायचे असतात आणि ते 5 घड करायचा 5, आणि तो तिथं वडाच्या तिथे पूजेला आपल्या ह्या साहित्यासोबत ठेवायचा असतो. आणि एक सिंगल जे वड करतात ते याच्यामध्ये टाकायचे आणि सुवासिनींच्या ओटीला आमच्याकडे घालतात. तुमच्याकडे अशी प्रथा आहे की नाही हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता इथे म्हणाल तुम्ही इथे प्रसादाचं काही दिसत नाही, कारण हा व्हिडिओ केलेला आहे अगोदर, आणि पूजेच्या दिवशी जो पुरणपोळीचा नैवेद्य असतो तोच नैवेद्य आमच्याकडे वडाला दाखवला जातो पूजेला. तर अशा प्रकारे आपलं हे पूजेचं साहित्य आणि हे पूजेची असली तयारी आपली अशी आहे. तर हे सर्व साहित्य आणि हे असं त्याच्यावरती आपल्या झाकून घेऊन जायचं मस्त नटून थटून. तर सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला अजिबात विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.